सहजीवन, लेखिका उर्मिला एलप्पन. आफ्रिकेच्या उजाड गवताळ प्रदेशाचा खूप लांबचा प्रवास केल्यावर झिप्पी झेब्रा एका छोट्याशा तळ्याकाठी येऊन ठेपला. तहानेने व्याकुळ झालेल्या झिप्पीने आपली तहान भागवली आणि नंतर एका झुडपाच्या सावलीत तो विसावला. त्याला झोप हवी होती, पण सगळ्या अंगाला खाज सुटायला लागल्यामुळे तो बेचैन झाला. अनेक दिवसांपासून त्याच्या अंगावर पिसवांनी आक्रमण केलं होतं. आपल्या शेपटीने सर्वत्र मारा करून त्याने पिसवांना पिटाळण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्या 4 पायांचा एका मागून एक मारा करून त्याने पिसवांपासून सुटका होतीये का ते पाहिलं. काही वेळा तर 4 पायांचा एकत्र मारा करून पण पाहिलं. झाडाच्या बुंध्याला सर्व शरीर घासून पाहिलं. आपल्या लांब लचक जिभेने चेहऱ्यावरचा भाग चाटून त्याने काही पिसवा हाकलण्याचा प्रयत्न केला. पण ह्यापैकी कशाचाही उपयोग होईना. पिसवा काही त्याला सोडेना. आदळआपट करणे, चेहरा चाटणे, अंग घासणे, शेपटाने फटके मारणे यापैकी एकही उपाय उपयोगी ठरला नाही. तो इतका त्रासला आणि थकला की शेवटी त्याने आपले पाय आकाशाकडे करून जमिनीवर लोळणं सुरू केलं. इतक्यात त्याने एका मोठ्या झाडाच्या फांदीवर 2 छोटे पक्षी बसलेले पाहिले. पक्षी बरीच किलबिल करत होते. एकमेकांकडे पाहून ते डोळे मिचकावत होते, खालीवर पळत होते. त्यातील एक पक्षी आपल्या जोडीदाराला म्हणाला, "ओ, काही विशेष दिसते. पिक, तू ठीक आहेस ना?" "हो हो, मी बरा आहे." "तो पिक आणि मी पेक आहे." पिक झिप्पीला म्हणाला. लाजून हसत झिप्पी उभा राहिला. "ए, तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. माझं नाव झिप्पी." "ए, वा, तुझ्या अंगावर चवदार पिसवा आहेत. वा वा, पाणी सुटलं तोंडाला." असं म्हणत ते दोन्ही पक्षी झिप्पीच्या पाठीवर बसले. "चवदार, कणत," झिप्पी उद्गारला. "अरे, मी तर या लहान कीटकांमुळे अगदी त्रासून गेलोय. खूप प्रयत्न केले मी, पण ते टळतच नाही." "झिप्पी, आम्हाला तर खूप भूक लागली. आम्हाला पिसवा खूप आवडतात. आम्ही त्यांना फस्त करू का?" पिक आणि पेकने विचारले. "अवश्य, तुम्ही माझे पाहुणे व्हा." झिप्पी आनंदाने उद्गारला. पक्ष्यांनी मेजवानी सुरू केली. झिप्पीच्या शरीरावर जिथे जिथे पिसवा आढळल्या तिथे तिथे त्या पक्ष्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मग ते पोट असो, पाठ असो किंवा चेहरा असो. पक्षी पिसवांचा सफाया करत होते त्यावेळी झिप्पी शांत उभा होता. शेवटी सर्वांना आनंद झाला. झेब्र्याची पिसवांपासून सुटका झाली आणि पक्ष्यांना पोटभर मेजवानी मिळाली. त्या त्रासदायक पिसवांपासून माझी सुटका करण्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, झेब्रा म्हणाला. "ओ, अरे मित्रा, आभार तर आम्ही तुझे मानायला हवे. इतकं रुचकर आणि फुकट भोजन आम्हाला दिल्याबद्दल." पेक आणि पिकने जशी झिप्पीला मदत केली, प्राण्यांच्या अशा वर्तनाला सहजीवन म्हणतात.